वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण एपिथेलियल टिश्यू हा भाग कंप्लीट केला होता. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला सेकंड टाइप्स ऑफ टिश्यू दॅट इज कनेक्टिव्ह टिश्यू हा भाग पाहायचा आहे. कनेक्टिव्ह टिश्यू नावावरून कनेक्टिव्ह म्हणजे जोडणारा, सांधणाराचा भाग आहे. इट इज मोस्ट वाईडली स्प्रेड टिश्यू इन द बॉडी, जो की बॉडीमध्ये वेगवेगळ्या ऑर्गन्समध्ये पसरलेला पाहायला मिळतो. It binds, supports and provides strength to other body tissues and organs. यात असणारे जे काही सेल्स आहेत, फायबर्स आहेत, यामुळं हा इतर ऑर्गन किंवा बॉडी टिश्यूला बाइंड करण्याचं, सपोर्ट देण्याचं आणि एक प्रकारची स्ट्रेंथ, मजबूती देण्याचं काम करत असतो. इट कन्सिस्ट ऑफ व्हरायटी ऑफ सेल्स अँड फायबर्स. यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स आणि फायबर्स ह्या पाहायला मिळतात. जसं आपण एपिथेलियल टिश्यूमध्ये पाहिलं होतं की फक्त सेल्स आहेत, त्या ठिकाणी फायबर्स ह्या पाहायला मिळत नाहीत, परंतु या ठिकाणी काही फायबर्स आहेत ज्यामुळं त्यांच्यामध्ये स्ट्रेंथ किंवा ताकद येते. दीज आर एम्बडेड इन अबंडंट इंटरसेल्युलर सबस्टन्स कॉल्ड मॅट्रिक्स. हे जे टिश्यू आहेत कनेक्टिव्ह टिश्यू, तर यामध्ये मॅट्रिक्स हे इंटरसेल्युलर स्पेस जे आहे हे मॅट्रिक्सने भरलेलं आहे आणि मॅट्रिक्स यामध्ये प्रेझेंट आहे. इट इज हायली व्हॅस्क्युलर एक्सेप्ट कार्टिलेज. कनेक्टिव्ह टिश्यूचे जे इतर प्रकार आहेत किंवा इतर जे टाईप्स आहेत हे सगळे व्हॅस्क्युलर आहेत. दे आर रिचली सप्लाइड विथ ब्लड. परंतु फक्त कार्टिलेज हा असा कनेक्टिव्ह टिश्यू आहे की आपल्याला ज्यामध्ये ब्लड सप्लाय पाहायला मिळत नाही. इट इज एक्सेप्ट. देन व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू? नंबर 1, कनेक्टिव्ह टिश्यू प्रोटेक्ट द व्हायटल ऑर्गन्स ऑफ बॉडी. आताच आपण पाहिलं की हे वेगवेगळ्या ऑर्गन्सच्या टिश्यूच्या भोवती प्रेझेंट असतात आणि त्यामुळे आत असणारा जो ऑर्गन्स आहे, पर्टिक्युलरली जे व्हायटल ऑर्गन्स आहेत, त्यांना प्रोटेक्शन देण्याचं, शॉक ॲब्सॉर्बरचं ते काम करतात. इट ॲक्ट ॲज पॅकिंग मटेरियल. सेल्युलर आणि मॅट्रिक्स हा दोन्ही भाग जो आहे यामध्ये भरपूर असल्यामुळे पॅकिंग मटेरियल म्हणून काम करतो. इट ऑल्सो हेल्प इन हिलिंग प्रोसेस. जे हिलिंग मेकॅनिझम आहे बॉडीचं त्यासाठी मदत करणार आहे. कनेक्टिव्ह टिश्यू इज क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ मॅट्रिक्स. कनेक्टिव्ह टिश्यूचे जे प्रकार आहेत हे त्यावर असणाऱ्या मॅट्रिक्सवर अवलंबून आहेत. दे आर कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर, सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यू अँड फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. 3 प्रकार आहेत. तर त्यापैकी पहिला प्रकार आपण पाहू, दॅट इज कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर. Connective tissue proper is again classified as loose connective tissue and dense connective tissue. Connective tissue proper चे पुन्हा 2 प्रकार, लूज कनेक्टिव्ह टिश्यू आणि डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. त्यापैकी लूज कनेक्टिव्ह टिश्यू पाहू. नावावरून लूज आहे म्हणजे त्यामध्ये असणारे सेल्स आणि फायबर्स हे लूजली पॅक आहेत. मॅट्रिक्स ऑफ लूज कनेक्टिव्ह टिश्यू इज सेमी सॉलिड जेली लाईक विस्कस मॅटर मेड अप ऑफ जेलेटिन. आता लूज आहे म्हणजे नेमकं काय आहे, तर यामध्ये असणारं जे मॅट्रिक्स आहे हे जेली लाईक आहे, व्हिस्कस. जेलेटिन ज्या पद्धतीने असते त्या पद्धतीचं आपल्याला या ठिकाणी मॅट्रिक्स लूज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये पाहायला मिळते. लूज कनेक्टिव्ह टिश्यू इज अगेन डिवायडेड इंटू ॲरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू अँड ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. आता लूज कनेक्टिव्ह टिश्यूचे पुन्हा 2 प्रकार, ॲरिओलार आणि ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. पहिला प्रकार पाहू, ॲरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू. तर ॲरिओला दॅट मीन्स एअर पॉकेट्स. ज्याच्यामध्ये एअर पॉकेट्स आहेत किंवा भरपूरशी जागा आहे त्यांना ॲरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू असं म्हणतात. इट इज फाउंड अंडर द स्किन, बिटवीन मसल्स, बोन्स, अराउंड द ऑर्गन्स, ब्लड व्हेसल्स अँड पेरिटोनियम. तर ॲरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू आपल्याला कुठं पाहायला मिळते? अंडर स्किन, स्किनच्या खाली, बिटवीन मसल्स, मसल्सच्या आतमध्ये किंवा 2 मसल्सच्या मध्ये, इन बिटवीन बोन्स, ऑर्गन्सच्या सभोवताली, अराउंड द ब्लड व्हेसल्स अँड पेरिटोनियम. पेरिटोनियम आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं की ॲबडॉमिनल ऑर्गन्सला कव्हर करणारी जी प्रोटेक्टिव्ह लेअर आहे दॅट इज पेरिटोनियम.
मॅट्रिक्स ऑफ लूज कनेक्टिव्ह टिश्यू कंटेन्स 2 टाइप्स ऑफ फायबर्स. इंट्रोडक्शनमध्ये आपण पाहिलं होतं की कनेक्टिव्ह टिश्यू जे आहेत यामध्ये काही सेल्स आणि फायबर्स हे पाहायला मिळतात. तर लूज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये 2 प्रकारचे फायबर्स आहेत, व्हाईट फायबर्स अँड येलो फायबर्स. व्हाईट फायबर्स आर मेड अप ऑफ कोलॅजन प्रोटीन अँड दे गिव्ह टेन्साईल स्ट्रेंथ टू द टिश्यूज. व्हाईट फायबर जे आहेत हे टफ आहेत. त्यामध्ये असणारं जे प्रोटीन आहे ते म्हणजे कोलॅजन प्रोटीन आहे की ज्यामुळं मजबूती देण्याचं काम केलं जातं. तर येलो फायबर्स दे आर मेड अप ऑफ इलास्टिन प्रोटीन अँड दे आर इलास्टिक इन नेचर. येलो फायबर्स जे आहेत यामध्ये इलास्टिन हे प्रोटीन आहे आणि त्यामुळं लवचिकता इलास्टिसिटी देण्याचं काम या येलो फायबरद्वारे केलं जातं. These tissue also contains 4 types of cells. 4 प्रकारच्या सेल्स यामध्ये पाहायला मिळतात. फर्स्ट वन इज फायब्रोब्लास्ट. नावावरून फायब्रोब्लास्ट आर द सेल्स. These are large flat cells having branching. आकाराने मोठ्या असणाऱ्या सेल्स आहेत. And their function is they produce the fibers. जे येलो फायबर आणि व्हाईट फायबर्स आहेत ते तयार करणाऱ्या सेल्स म्हणजे फायब्रोब्लास्ट असतात. Again, the polysaccharides that forms the ground substance of the matrix of tissue. या फायब्रोब्लास्टद्वारे होणारे काम कोणते आहेत? एक तर हे फायबर्स तयार करतात आणि नंबर 2 जे काही मॅट्रिक्ससाठी लागणारं जे ग्राउंड मटेरियल आहे पॉलिसॅकॅराइड ते सुद्धा तयार करण्याचं काम फायब्रोब्लास्ट हे करत असते. त्यानंतर आहेत मास्ट सेल्स. दिज आर ओव्हल इन शेप. अंडाकार अशा आहेत या मास्ट सेल्स. And their function is to secrete heparin and histamine. अतिशय महत्त्वाचं काम आहे. हिपॅरिन जे की रक्त गोठू देत नाही. जेव्हा रक्त हे रक्तवाहिन्यांमध्ये आहे आपल्या शरीरामध्ये आहे तेव्हा आपलं रक्त हे गोठत नाही आणि जेव्हा काही मार लागेल आणि रक्तस्राव होईल तेव्हा ते रक्त गोठते. बरोबर आहे. मग हे रक्त जेव्हा शरीरात आहे तेव्हा न गोठण्याचं कारण म्हणजे काय? हा जो हिपॅरिन घटक आहे जो मास्ट सेलद्वारे तयार होतो तो अँटीकोॲग्युलंट म्हणजे रक्ताला गोठू देत नाही. सेकंड इज हिस्टामाइन. हिस्टामाइन हे एखादी इन्फ्लॅमेटरी रिॲक्शन देण्यासाठी तयार होणारा स्त्राव आहे जो की मास्ट सेल हा तयार करत असतो. त्यानंतर मॅक्रोफेजेस. मॅक्रोफेजेस आर अमिबॉइड. आकार जर पाहिला तर अमिबा लाईक याचा आकार आहे आणि ह्या मॅक्रोफेजेस या फॅगोसायटिक सेल्स आहेत. आता फॅगोसायटिक म्हणजे कोणत्या? तर फॅगोसायटिक म्हणजे ज्या काही येणाऱ्या फॉरेन सेल्स आहेत, बाहेरून शरीरावर हल्ला करणाऱ्या ज्या सेल्स आहेत किंवा शरीरामध्ये ज्या डेड झालेल्या सेल्स आहेत त्यांना गिळून त्यांना संपवणे ही जी ॲक्शन आहे याला फॅगोसायटिक ॲक्शन म्हणतात. म्हणजे ही शरीराचं एक प्रकारचं प्रोटेक्शन करणारी ॲक्शन मॅक्रोफेजेसद्वारे केली जात असते. त्यानंतर आहेत ॲडिपोसाइट्स. दीज आर फॅट स्टोरिंग सेल्स विथ इसेंट्रिक न्यूक्लियस. ॲडिपोसाइट ज्या सेल्स आहेत यामध्ये फॅट हे स्टोर असते आणि म्हणून त्यांना ॲडिपोसाइट्स असं म्हणतात. फंक्शन ऑफ ॲरिओलार टिश्यू. दिस टिश्यू ॲक्ट ॲज पॅकिंग मटेरियल अँड हेल्प इन हिलिंग प्रोसेस. पॅकिंग मटेरियल म्हणून काम करणारे आहेत आणि इट कनेक्ट डिफरंट ऑर्गन्स ऑर लेयर्स ऑफ टिश्यू. वेगवेगळ्या ऑर्गन्सला जोडण्याचं काम ॲरिओलार टिश्यूद्वारे केलं जातं. तर फिगरमध्ये पाहू शकता मॅट्रिक्स आणि सेल्स आहेत आणि फायबर्स आहेत. सेल्समध्ये बघा फायब्रोब्लास्ट आहेत, त्यानंतर मास्ट सेल्स आहेत आणि मॅक्रोफेजेस आहेत. फायबर्समध्ये कोलॅजन फायबर्स जे की व्हाईट फायबर्स आहेत आणि इलास्टिन फायबर्स जे की येलो फायबर्स आहेत हे पाहायला मिळते. दीज आर ॲरिओलार कनेक्टिव्ह टिश्यू. त्यानंतर दुसरा प्रकार पाहू ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. ॲडिपोज म्हणजे फॅट. इन धिस टिश्यू लार्ज नंबर ऑफ ॲडिपोसाइट्स आर प्रेझेंट. ॲडिपोज टिश्यूमध्ये कोणत्या प्रकारच्या सेल्स आहेत? ॲडिपोसाइट्स. साइट्स म्हणजे सेल्स, ॲडिपोज इज द फॅट. ज्याच्यामध्ये फॅट स्टोर आहे अशा सेल्स ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये पाहायला मिळतात. द टिश्यू इज फाउंड इन सोल अँड पाम रिजन ॲज वेल ॲज अराउंड ऑर्गन्स लाईक किडनी. आता हे आपल्याला मुख्यतः सोल आणि पाम म्हणजे
हाताचा तळवा आणि पायांचा तळवा या ठिकाणी यांचं प्रमाण जास्त आहे. याशिवाय किडनीसारख्या ऑर्गन्सच्या सभोवतालसुद्धा ॲडिपोज टिश्यू प्रेझेंट असतात. द सेल्स आर राउंडेड और पॉलिगोनल, आकार गोल आहे. न्यूक्लियस इज शिफ्टेड टू पेरिफेरी बिकॉज फॅट इज स्टोर्ड इन द सेल्स इन द फॉर्म ऑफ ड्रॉपलेट्स. ॲडिपोज टिश्यू किंवा ॲडिपोसाइट्स आहेत यांचा न्यूक्लियस हा इसेंट्रिक आहे. इसेंट्रिक म्हणजे अवे फ्रॉम द सेंटर, सेंटरच्या एका बाजूला शिफ्ट झालेला आहे. व्हॉट इज द रिझन? बिकॉज ऑफ द फॅट स्टोर्ड इन द सेल. या सेलमध्ये स्टोअर होणारं जे फॅट आहे हे ड्रॉपलेट स्वरूपामध्ये स्टोअर होतं आहे आणि त्यामुळे ते न्यूक्लियसला एका बाजूला शिफ्ट करतात. मॅट्रिक्स इज लेस, फायबर्स अँड ब्लड व्हेसल्स आर फ्यू इन नंबर्स. जसं आपण पाहिलं ॲरिओलार कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये फायबर्सचं प्रमाण जास्त होतं, तसं या ठिकाणी पाहायला मिळत नाही. मॅट्रिक्सही कमी आहे, फायबर्सही कमी आहेत, फॅटचं प्रमाण जास्त आहे. देर आर 2 टाइप्स ऑफ ॲडिपोज टिश्यू. पुन्हा ॲडिपोज टिश्यूचे 2 प्रकार. व्हाईट ॲडिपोज टिश्यू दॅट ॲपियर्स ओपेक, ट्रान्सपरन्सी ज्याच्यामध्ये कमी आहे, अपारदर्शक आहे. व्हाईट ॲडिपोज टिश्यू ड्यू टू प्रेझेन्स ऑफ लार्ज नंबर ऑफ ॲडिपोसाइट्स. ॲडिपोसाइट्सचं प्रमाण वाढल्यामुळं व्हाईट ॲडिपोज टिश्यू जे आहेत हे आपल्याला अपारदर्शक पाहायला मिळतात. अँड दॅट इज कॉमनली सीन इन ॲडल्ट. Whereas brown adipose tissue is reddish brown in color due to presence of large number of vessels. तर दुसरा जो प्रकार आहे दॅट इज ब्राऊन ॲडिपोज टिश्यू, याचा आकार ब्राऊन रेडिश आहे ड्यू टू प्रेझेन्स ऑफ लार्ज नंबर ऑफ ब्लड व्हेसल्स. म्हणजे कम्पेअर जर केलं तर व्हाईट ॲडिपोज टिश्यूमध्ये ब्लड व्हेसल्सचं प्रमाण कमी आहे आणि ब्राऊन ॲडिपोज टिश्यूमध्ये ब्लड व्हेसल्सचं प्रमाण हे तुलनेनं अधिक आहे. देन फंक्शन ऑफ ॲडिपोज टिश्यू. आता ह्यामध्ये फॅट हे स्टोअर आहे, त्यामुळे इट इज अ गुड इन्सुलेटर अँड ॲक्ट ॲज शॉक ॲब्सॉर्बर. शॉक ॲब्सॉर्बर म्हणून काम करतो. इट इज अ गुड सोर्स ऑफ एनर्जी बिकॉज इट स्टोअर्स फॅट. आपल्याला माहिती आहे की फॅटी टिश्यू हे सोर्स ऑफ एनर्जी म्हणून काम करतात. त्याचप्रमाणे ॲडिपोज टिश्यूसुद्धा गुड सोर्स ऑफ एनर्जी म्हणून काम करते. या ठिकाणी ॲडिपोज टिश्यू आपण पाहू शकतो. त्यांचा ॲडिपोसाइट्स आहेत, त्यांचा न्यूक्लियस जो आहे हा एका बाजूला शिफ्ट आहे ड्यू टू दॅट फॅटी ड्रॉपलेट्स. आणि येलो फायबर्स किंवा व्हाईट फायबर्स यांचं प्रमाण त्यांच्यामध्ये कमी आहे. मॅट्रिक्सचं प्रमाणसुद्धा कमी आहे. देन इज द डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. In this tissue, fibers and fibroblasts are compactly arranged. आता ह्याला डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू का म्हणायचं? डेन्स म्हणजे कमी जागेमध्ये अधिक प्रमाणामध्ये सेल्स आहेत. तर यामध्ये फायबर्स आणि फायब्रोब्लास्ट यांचं प्रमाण हे जास्त आहे, म्हणून ह्याला डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू असं म्हणतात. देर आर 2 टाइप्स, डेन्स रेग्युलर अँड डेन्स इरेग्युलर टिश्यूज. डेन्स रेग्युलर टिश्यू नावावरून रेग्युलॅरिटी आहे, म्हणजे कोलेजन फायबर्स किंवा इतर जे फायबर्स आहेत दे आर अरेंज्ड इन अ पॅरलल रेग्युलर मॅनर. अँड एक्झाम्पल इज टेंडॉन्स अँड लिगामेंट्स. डेन्सली आहेत म्हणजे फायबर्सचं प्रमाण, सेल्सचं प्रमाण हे जास्त आहे आणि त्यांची अरेंजमेंट ही रेग्युलर आहे. एक्झाम्पल आहेत टेंडॉन्स अँड लिगामेंट. तर टेंडॉन्स पाहूत. टेंडॉन्स कनेक्ट स्केलेटल मसल्स टू द बोन्स. टेंडॉन म्हणजे काय आहे? स्केलेटल मसल्स हे बोनला जोडणारा जो कनेक्टिव्ह टिश्यू आहे दॅट इज टेंडॉन. इट गिव्स टेन्साईल स्ट्रेंथ टू द टिश्यू. यामुळं स्ट्रेंथ ही प्राप्त होत असते. अँड टेंडॉन्स कंटेन बंडल ऑफ व्हाईट फायबर. आता टेन्साईल स्ट्रेंथ देणारं काम आहे आणि त्यामुळं टेंडॉनमध्ये आपल्याला इलास्टिक फायबर कमी, म्हणजे व्हाईट फायबर्सचं प्रमाण हे जास्त मिळते. कोलॅजन प्रोटीन त्यामध्ये जास्त असते. एक्झाम्पल इज ॲचिलिस टेंडॉन अँड हॅमस्ट्रिंग टेंडॉन. आता ॲचिलिस टेंडॉन जो आहे हा आपल्याला लेगचा जो भाग आहे त्याच्या मागे पाठीमागच्या बाजूला जी स्केलेटल मसल आहे ती हिल रिजनला जोडणारा जो कडक भाग आपल्याला लागतो दॅट इज ॲचिलिस टेंडॉन. दीज आर टेंडॉन्स. त्यानंतर आहेत लिगामेंट्स. Ligaments are made up of elastic or yellow fibers and they are arranged in regular pattern. लिगामेंटमध्ये
इलास्टिक किंवा येलो फायबरचे तुलनेनं अधिक आहेत. टेंडॉनमध्ये व्हाईट फायबरचं प्रमाण अधिक आहे, त्या ठिकाणी स्ट्रेंथ प्राप्त होते. तर लिगामेंटमध्ये येलो फायबर्सचं प्रमाण जास्त आहे, कारण या ठिकाणी इलास्टिसिटी ही अपेक्षित आहे. अँड दिस फायबर्स मेक द लिगामेंट इलास्टिक. या येलो फायबरमुळे लिगामेंट हे कसे आहेत, इलास्टिक आहेत. दे आर प्रेझेंट ॲट जॉईंट अँड दे प्रोव्हाइड डिसलोकेशन ऑफ बोन्स. लिगामेंट्स हे आपल्याला जॉईंट्सच्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि जॉईंट्सच्या ठिकाणी फ्लेक्झिबिलिटी असावी, जॉईंटमधले बोन डिसलोकेट होऊ नयेत, म्हणून या ठिकाणी येलो फायबर्सचं प्रमाण हे तुलनेनं अधिक आहे. लिगामेंट्स प्रिव्हेंट डिसलोकेशन ऑफ बोन्स. कुठल्याही जॉईंटचं जर आपण स्ट्रक्चर पाहिलं तर त्यामध्ये 2 किंवा नंबर ऑफ बोन्सला जोडणारा जो घटक आहे तो म्हणजे असतो लिगामेंट, जो की त्या ठिकाणी मजबूतीही देतो आणि इलास्टिसिटीसुद्धा प्रोव्हाइड करत असतो. त्यानंतर आहेत डेन्स इर्रेग्युलर टिश्यू. आता रेग्युलरच्या अपोजिट इर्रेग्युलर आहेत, म्हणजे या ठिकाणी फायबर्स आणि फायब्रोब्लास्टची अरेंजमेंट ही एका ऑर्डरली मॅनरमध्ये नाही. दे आर इर्रेग्युलरली अरेंज्ड. इन डेन्स इर्रेग्युलर कनेक्टिव्ह टिश्यू फायबर्स and fibroblast, these are not arranged in orderly manner. These are found in the dermis of skin. त्वचेच्या लेअरमध्ये आपल्याला डेन्स इर्रेग्युलर टिश्यू हे पाहायला मिळतात. तर या ठिकाणी आपण दोघांमधला डिफरन्स पाहू. डेन्स रेग्युलर वर्सेस डेन्स इर्रेग्युलर. पॅरलल फायबर्स पाहायला मिळतात. खाली फिगरमध्ये बघा, फायबर्स हे रेग्युलरली अरेंज्ड आहेत, तर इर्रेग्युलरमध्ये फायबर्स हे इर्रेग्युलरली अरेंज्ड आहेत इन द फॉर्म ऑफ नेटवर्क, वोवन नेटवर्क ऑफ फायबर्स, जाळो झाल्यासारखं पाहायला मिळते. द टियर्स वेन स्ट्रेस्ड इन द इनकरेक्ट डायरेक्शन. हे जे रेग्युलर फायबर्स आहेत, जर हे इर्रेग्युलर मॅनरनी किंवा इनकरेक्ट डायरेक्शनमध्ये त्यांची जर मुवमेंट झाली तर ते टियर होतात, फाटतात. दे कॅन स्ट्रेस्ड इन मेनी डायरेक्शन्स. इर्रेग्युलर जे आहेत यांच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या मुवमेंट जरी झाल्या तरी त्यांच्यामध्ये सुद्धा स्ट्रेस हा तयार होत असतो. दीज आर फाउंड रेग्युलर डेन्स रेग्युलर फायबर्स हे आपल्याला कुठं पाहायला मिळतात, टेंडॉन्स आणि लिगामेंटमध्ये. तर इर्रेग्युलर डेन्स फायबर हे आपल्याला लोअर लेवल लेयर्स ऑफ टिश्यू म्हणजे डर्मिस ऑफ स्किनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ओके, दिस इज डिफरन्स बिटवीन देम. Here are some questions. Solve them and make a flow chart. एक फ्लो चार्ट बनवा ज्यामध्ये हे कनेक्टिव्ह टिश्यूचे सगळे प्रकार त्यामध्ये तुमचे आले पाहिजे. ओके, अँड थँक्यू.